झी 24 तास एक पाऊल पुढे. मंडळी, नाट्य संपदा या संस्थेने नुकतीच आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली. खरंच कुठल्याही नाट्य संस्थेसाठी ही तितकीच अभिमानाची गोष्ट आहे. दिवंगत रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी या संस्थेची स्थापना केली होती आणि आज त्यांच्या पश्चात ही जबाबदारी सक्षमपणे पेलतायत अनंत पणशीकर. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल. नाट्य संपदाने आपली 50 वर्ष पूर्ण केली आहे आणि या 50 वर्षाचा पूर्ण आढावा घेण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत अनंत पणशीकर. सर, तुमचं झी 24 तास मध्ये खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी अभिनंदन की 50चा म्हणजे 50शी पार केली आहे आणि हाफ सेंचुरी टप्पा गाठला. मागे वळून पाहताना ह्या सगळ्या 50 वर्षाच्या काळात कसं वाटतं? खरं सांगायचं एक जबाबदारीचं टेन्शन आहे, कारण इतकी मोठी संस्था की ज्यांनी 50 वर्ष आज पूर्ण केली, तर ती 50 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ सगळीच 50 वर्ष, एक गेली 2 वर्ष सोडली तर स्वतः पंतांनी म्हणजे आमचे काका प्रभाकर पणशीकरांनी ही संस्था चालवली आणि अशी संस्था त्यांच्यानंतर मला पुढे चालवायला मिळते याचं टेन्शन आहे, जबाबदारी आहे आणि त्याचं भान देखील मला आहे. मागे वळून पाहताना बऱ्याच गोष्टी आहेत. 1963 साली याच दिवशी म्हणजे 8 एप्रिलला या संस्थेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर जे काही प्रभाकर पणशीकरांनी केलेलं आहे नाटकाच्या संदर्भात, नाटकं ॲज वेल ॲज त्याची व्यवस्थापना, हे खरोखरच त्याचा एक इतिहास लिहिण्यासारखा आहे. त्याचं कारण असं की सध्या जी आपली नाटकं असतात ही गावोगावी जात नाहीत अशी तक्रार असते बऱ्याच प्रेक्षकांची. माझी पण ती आहे, मलाही ती नेता येत नाहीत, त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण अशी सगळी कारणं त्या काळातही होती. पण पंतांनी प्रत्येक नाटक त्यांचं महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात नेलं. प्रत्येक नाटकाचे 1000हून जास्त शो झाले आणि प्रत्येक नाटकाची सुरुवातच एक 7500 किलोमीटर महाराष्ट्राचा प्रवास असं प्रत्येक नाटकाने केलेलं आहे. त्यामुळे पंतांचा जो ह्या नाट्य व्यवसायाशी आणि प्रेक्षकांशी संबंध आहे तो अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. आज मीही कधीतरी नाटक घेऊन जर दौऱ्याला गेलोच तर तिथे जेव्हा प्रेक्षक भेटतात तेव्हा ते नाटकाला येतात, ते नाट्य संपदेचं प्रभाकर पणशीकरांची आठवण सांगून म्हणून ते प्रयोगाला येतात. इतकी ही संस्था मोठी आहे आणि ती इतकी मोठी असल्या कारणानेच त्याचं टेन्शन आहे. प्रभाकर पणशीकरांनंतर जेव्हा तुमच्याकडे ही जबाबदारी आली, ती सूत्र जेव्हा तुमच्या हातात आली, त्या म्हणजे तो 2 वर्षाचाच कालावधी असेल जसं तुम्ही म्हणालात, तरी सुद्धा तेवढ्या याच्यात नाट्यसंपदेची वाटचाल आणि त्याची घोडदौड चांगलीच झालेली आहे. ह्याचं कुठेतरी बरं वाटतं मनात, किंवा अभिमान नाही म्हणता येणार पण बरं वाटतं. समाधान निश्चित आहे. त्याचं कारण असं की आता पंतांच्या नंतर मी पूर्णपणे ही संस्था पाहत आहे. पण त्याच्या आधी माझं फार भाग्य आहे की 2007 साली जी संगीत अवघा रंग एकची झाला म्हणून निर्मिती झाली नाटकाची, ती माझी पहिली निर्मिती पंतांच्या देखरेखीखाली, त्यांच्या गायडन्सखाली आणि त्यांच्या सगळ्या सपोर्टने. कोण आहे तो बघा. माझ्या मालकाचा मुलगा प्रदीप, माझ्याबरोबर कॉलेजला होता तो शिकायला. मेनी हॅपी रिटर्न्स, वेटिंग फॉर गोदो अशी वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करत करत आणि आता जी मी 3 नाटकं पुनर्जीवित केलेली आहेत, वाऱ्यावरची वरात, लग्नाची बेडी, लेकुरे उदंड झाली, या 3 नाटकांना जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरनं तरी असं वाटतंय की ही जबाबदारी पेलण्याचे जे मी धारिष्ट केलेलं आहे किंवा जो विश्वास पंतांनी माझ्यावरती टाकला त्याला कुठेतरी मला ते पेलणं जमतंय असं आत्ता वाटायला लागलंय. पण पेलण्याचे जे मी धारिष्ट केलेलं आहे किंवा जो विश्वास पंतांनी माझ्यावरती टाकला त्याला कुठेतरी मला ते पेलणं जमतंय असं आत्ता वाटायला लागलंय. पण संस्थेच्या दृष्टीने पाहिलं तर 50 वर्षामधले माझे एक 7च वर्ष आहेत. बाकी सगळं जे आहे ते बऱ्याच जणांनी ह्याच्यामागे हातभार लावलेला आहे.
त्याच्यामध्ये आमचे दाजी काका आहेत की ज्यांनी ही संस्था अनेक वर्ष पाहिली, नंदू पणशीकर आहेत की ज्यांनी याचं व्यवस्थापन अनेक वर्ष पाहिलं, आणि या सगळ्यांमुळे ही संस्था समृद्ध झाली. अनेक कलाकार या संस्थेतून आले. नावच घ्यायची झाली तर डॉक्टर श्रीराम लागू यांचं पहिलं व्यावसायिक नाटक नाट्यसंपदेतून झालं. त्याच्यानंतर रमेश भाटकर, आणि अगदी आत्तापर्यंत म्हणायचं तर केतकी माटेगावकर की तिचंही पहिलं तिच्या आयुष्यातलं नाटक अवघा रंग एकेची झाला. स्वरांगी मराठीचं तिच्या आयुष्यातलं व्यावसायिक नाटक अवघा रंग. आणि त्यामुळे अशी जी कलाकारांना एक मंच खऱ्या अर्थाने निर्माण करून देणारी जी संस्था आहे ती आता मी पुढे चालवतोय. याचा अभिमान निश्चित आहे. पण तो अभिमान आहे त्याचं कारण ज्यांनी ही संस्था सुरू केली त्यांनी हा नाट्य यज्ञ म्हणून स्वीकारला होता, आणि तेच पुढे कार्य करायला मला मिळतंय. मी भाग्यशाली समजतो स्वतःला. मी ओरडी ना, जोरात ओरडी. अगं हे हनीमून हॉटेल आहे, इथे वाटेल की आरडाओरडा त्याची सवय आहे लोकांना. कोणीही धावून येणार नाही तुझ्या मदतीला. कोणी आहे इथे? कोणी आहे? पाहिलंस आहे कोणी आहे का? पण तुम्हाला सांगतो मित्र, आता गाडीने येताना एक सुंदर गोजीरवाणं बाळ बघितलं. लोकांचं नाही, स्वतःच. अरे काय ग्रेटच आहे तू. तुम्हाला सांगतो इतकं गोजीरवाणं बाळ, इतकी गोंडस मुलगी होती ती. म्हणजे मी आज जन्मात इतकं सुंदर बाळ पाहिलं नव्हतं. म्हणजे बायकोच्या प्रेमात पडायला तब्बल 1 वर्ष लागलं होतं. पण या छोट्याशा बछडीनं पहिल्या दृष्टिक्षेपात मला काय असं ठार करून टाकलं. जसं तुम्ही म्हणालात की नाट्यसंपदेने आतापर्यंत वेगवेगळी अनेक नाटकं दिली आहेत, पण त्यातलाच एक भाग म्हणजे पुनरुज्जीवित नाटक, जी आधी होती म्हणजे होऊन गेलेली आहेत ह्याच्या आधी, आणि पुन्हा एकदा रंगभूमीवर नव्याने सादर करण्यात आली. नाट्यसंपदाने त्याच्यात 3 चांगली नाटकं दिलेली आहेत. तर कुठेतरी हा प्रयोग नक्कीच सुखावणारा आहे. निश्चित. त्याचं कारण असं आहे की मुळात इतक्या छान संहिता त्या काळी लिहिल्या गेल्या आहेत की त्या आजच्याही प्रेक्षकांना आवडतात. आणि नाटक सर्वार्थाने एक नाटक कसं असतं हे ज्या नवीन पिढीने बघायला पाहिजे त्यांच्यासाठी ही नाटकं पुनरुज्जीवित करायला फार आनंद होतो. कारण ते येतात, ते बघतात, ते शब्द ऐकतात, ते भाषा ऐकतात, त्याच्यातली नाटकाची मांडणी बघतात, कलाकारांचा उत्साह बघतात, एनर्जी बघतात, आणि त्यांना नाटक भावंसं वाटतं. त्यामुळे नाटकाची गोडी निर्माण करण्यासाठी सुद्धा या पुनरुज्जीवित नाटकांचा खूप उपयोग होतो. प्रभाकर पणशीकरांबद्दल थोडंसं सांगाल? एखादी त्यांची आठवण जी तुम्हाला आत्ता ह्या क्षणी आमच्याशी शेअर करावीशी वाटते? आठवणी म्हणजे पुष्कळच आहेत. एकतर मला त्यांच्याबरोबर फार 50 वर्षाचा असा सहवास निश्चितच लाभला नाही, कारण माझी नाट्यसंपदेमधली एंट्रीच एक 98 सालची आहे. आणि पण 98 पासून मात्र जेवढा वेळ मिळाला त्यांच्याबरोबर, त्या वेळात जे काही शिकायला मिळालं ते एखाद्या फार मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन 3-4 वर्ष सतत कोर्स केला असता किंवा शाळा 10 वर्ष केल्यानंतर पुढे कॉलेज, तेवढ्यातही मिळालं नसतं इतकं मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. कारण नाट्य व्यवसाय कसा करावा आणि नाट्य व्यवसाय म्हणजे काय आहे, त्यात कुठल्या अडचणी कधी येऊ शकतात, आणि कुठलीही अडचण आली तरी ते तोंड देऊन शो मस्ट गो ऑन या पद्धतीने नाटक कसं करायचं हे सगळं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं मला. एक गमतीची उदाहरण द्यायचं म्हणजे की आमचा एक प्रयोग होता भोपाळला, संगीत अवघा रंग एकेची झाला होता, आणि सगळी व्यवस्था चोख होती. ट्रेनची तिकीट होती. मी पहिल्यांदाच एक फोल्डिंग सेट केला होता, म्हणजे सगळे ट्रेनमधनं आणि सेट पण ट्रेनमधनं जाईल भोपाळला, आणि सगळी चोख व्यवस्था. आणि हे सगळं मी काकांना सांगत होतो. काकाही फार खुश झाले की अरे वा, फार चांगलं हा काम करतोय, अगदी फोल्डिंग सेट वगैरे. आणि अशा तऱ्हेनं सगळी मंडळी भोपाळला पोहोचली आणि उतरली आपापल्या बॅगा घेऊन, आणि नंतर मग आमचे व्यवस्थापक होते ते बोगीमध्ये गेले सेट घ्यायला, आणि बोगी उघडून पाहिली तेव्हा कळलं की सेटच नव्हता. आणि एक मुळात तो सेट तिथे पोचला नाही, इकडनं भरला होता ट्रेनमध्ये. मग तो गेला कुठे ते शोधेपर्यंत साधारण दुपारचे 12 वाजले. रात्रीचा प्रयोग तिकडे. आणि मग कळलं की तो कुर्ल्याला जेव्हा भरला गेला तेव्हा दुसरं काहीतरी सामान त्याच्यात भरताना तिकडच्या लोकांनी म्हणजे रेल्वेच्या लोकांनी आमचा सेट बाहेर काढला, ते सामान भरलं आणि पुन्हा सेट ठेवायला विसरले. हे सगळं समजलं जेव्हा, तोपर्यंत मला थांगपत्ता म्हणजे मला काही सुचतच नव्हतं काय करायचं म्हणून. आणि पंतांना कसं सांगायचं, पंत मुंबईत होते, तेही टेन्शन होतं. आणि 11:30 वाजले, 12 वाजले, माझा फोन नाही त्यांना. तर तेही चिंतेत की अरे मंडळी पोचलेत तर फोन कसा नाही. मग मी त्यांना सांगितलं थोडासा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे म्हणे, करशील.
आणि म्हणून मग तो तिकडच्याच एका माणसाला विचारलं, तिकडचे जे रंगकर्मी होते त्यांनी आम्ही सांगितलेल्या साधारण डायरेक्शन खाली तो सेट बनवला आणि रात्री तिकडे नवीन बनवलेल्या सेटवरती प्रयोग झाला. प्रयोग उत्कृष्ट झाला. प्रेक्षकांना कळलं पण नाही की नवीन सेट आहे. तरी सुद्धा तिकडचे जे आयोजक होते त्यांना मला सांगणं भाग होतं की हा गोंधळ झालेला आहे. तर त्या आयोजकांना मी सांगितलं आणि आयोजकांचा प्रयोग झाल्यानंतर रात्री 1-1, 2-2 वाजता फोन आला की म्हणजे अप्रतिम नाटक आहे, फार छान प्रयोग झाला. त्याच्यात सांगायची गंमत अशी की हे मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले, अरे हो झालं होतं आपलं 102-3 वेळा कधीतरी. मला वाटतं बेळगावच्या प्रयोगात असं कधीतरी झालं होतं असं त्यांनी पटकन सांगितलं. म्हणजे त्यांचं एक पुस्तक आहे तोच मी म्हणून, मला जवळजवळ ते आता पाठच व्हायला लागलेलं आहे. त्याचं कारण असं की नाट्य व्यवसायात मला गेल्या 10 वर्षात असा एकही प्रॉब्लेम आला नाहीये की जो त्यांनी कधी हँडल नाही केलाय. त्यामुळे कुठलंही झालं की मी त्यांना सांगायचं पण की काही नाही, मला जरा प्रॉब्लेम आलाय पण मी तोच मधलं ते अमुक एक पान वाचलं आणि तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे ती एक स्फूर्ती यायची आणि त्या स्फूर्तीवरतीच आज सगळी मोठी दमछाक जी चाललेली आहे. मोठमोठ्या कलाकारांना घेऊन मोठी न पेळणारी अशी नाटकं जी येत आहेत माझ्याकडे. त्याचं कारण तिथे कुठेतरी मागे एक स्फूर्ती की नाटक होतच एकदा करायचं ठरवलं की, आणि ते प्रेक्षकांसाठी असतं. त्यामुळे प्रेक्षकच ते करून घेतात आपल्याकडनं आणि हे जे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं ती फार मोठी गोष्ट होती. आमच्याशी इतक्या छान बोललात आणि नाट्यसंपदाचा सगळा प्रवास उलगडून दाखवलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. माझे तुमचे आणि झीच्या सर्व प्रेक्षकांचे आणि या नाटकावरती विशेषतः माझ्याच असं नाही, नाटक या व्यवसायावरती नाटकावरती प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. झी 24 तास एक पाऊल पुढे.